मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो स्वानंदी फार चिडलेली असते. अंशुमनला जाब विचारत असते, का माझ्या बहिणीबरोबर अशा पद्धतीने वागलास? आणि त्यानंतर शुशला कानाखाली वाजवते आणि म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली? शुश म्हणत असते, तुला माझं आनंद सुख बघवतच नाही. आणि ताई आणखी एक गोष्ट सांगते, आता माझं लग्न झालं आहे, अंशुमनची मी बायको आहे, त्यामुळे प्लीज आता हात उचललास पण इथून पुढे तू माझ्यावर हात उचलू नको, समजलं तुला? असं ती स्पष्टपणे बोलत असते. आता तेव्हा स्वानंदीला धक्काच बसतो. तेव्हा अंशुमन म्हणत असतो, हो ती आता माझी बायको आहे. मग आता शुश म्हणत असते, त्यामुळे तू अजिबात माझ्या वाटेला जायचं नाही आहेस. मग आता स्वानंदी अंशुमनकडे मोर्चा वळवते आणि म्हणत असते, अजून किती खालच्या थराला जाणार आहेस? अरे त्या चिंगीच्या पोटामध्ये तुझं बाळ वाढते, त्या पोरीसोबत लग्न करण्याचं वचन दिलं आहेस आणि तरीसुद्धा तू अशा पद्धतीने कसा काय वागू शकतो तेच मला कळत नाही. तू डोक्यावर पडला आहेस का? का असं केलंस? तेव्हा तो म्हणत असतो, पण तिलाच माझ्यासोबत लग्न करायचं नाही असं म्हटल्यानंतर आता चिंगीची रेकॉर्डिंग तो ऐकवतो, ज्या रेकॉर्डिंगमध्ये चिंगीने समरला कॉल केलेला असतो आणि समरला सांगितलेलं असतं की मला अंशुमन साहेबांसोबत लग्न करायचं नाही. मग आता चिंगी म्हणत असते, नाही मॅडम नाही, हे सत्य नाही आहे, हे मी बोललीच नाही आहे, ह्यांनी माझ्याकडून ते बोलून घेतलं आहे, मी असं कधीच करणार नाही, ह्यांनी मला फसवले असं म्हणून चिंगी आता डोक्याला हात लावून घेत असते. आणि त्यानंतर स्वानंदी म्हणत असते, किती चीप आहेस तू, किती खालच्या थराला गेलायस. अरे कोणाकोणाची आणि कशी कशी फसवणूक केलीस तू, का असं वागलेला आहेस, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची? असं म्हटल्याबरोबर आता मल्लिका म्हणत असते, आई काय हे, आता त्याच पोरीला जर माझ्या अंशुमन बरोबर लग्न करायचं नाही म्हटल्यावर आता मला तर ही शुश आणि त्याचबरोबर अंशुमन ह्या दोघांचं सुद्धा नातं मला मान्य आहे. आता दोघांनी एकत्र लग्न केलं आहे म्हटल्यावर माझी या नात्याला पूर्णतः परवानगी आहे असं मल्लिका म्हणत असते आणि आप्पीला सांगत असते, आप्पी इथे स्वागताची तयारी कर, असं घरच्या गृहलक्ष्मीला ताटकळत किती वेळ बसू देणार आहेस? जेव्हा चिंगी खोलीत धावतच येते तेव्हा पोस्टर लावलेले तोडून टाकत असते, स्वतःला त्रास करून घेत असते. स्वानंदी धावतच तिच्याकडे येते आणि म्हणत असते, हे बघ चिंगी असं करू नकोस ना, प्लीज चिंगी असं करू नकोस ना, काय करतेस तू? हे बघ हे फार चुकीचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी करणं फार चुकीच्या आहेत. मग आता चिंगी म्हणत असते, वहिनी मी काय करू सांगा ना, सगळं संपलंय आणि त्या अंशुमनने मला फसवले, माझ्या बाळाचं काय होणार आहे आता मला कळत नाही. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हे बघ राजा जरा गप्प बस ना, मी तुझ्याबरोबर आहे ना, मी कायम तुझ्यासोबत असणार आहे. तेवढ्यातच एक मेड येते आणि ती स्वानंदीला बाहेर बोलवलं आहे असं सांगत असते. तेव्हा स्वानंदी तिला शांत करते आणि स्वतः मात्र बाहेर जात असते. आता अप्पी औक्षणाचं ताट घेऊन आलेली असते आणि म्हणत असते, ममा मी ह्या दोघांचं औक्षण करते आणि गृहप्रवेश करून घेते. मग आता मल्लिका आजीला म्हणत असते, आई तुम्हाला हे पटतंय का? खरं तर घरच्या सुनेचा मान आणि त्याचबरोबर तिचा गृहप्रवेश ह्या थोरल्या सुनेने केला पाहिजे ना. मग आता तेवढ्या स्वानंदी पुढे येते आणि ती मंदाकिनीला म्हणत असते, आई हे मला अजिबात पटलेलं नाहीये, मुळात मला हे लग्नच मान्य नाहीये, मला ह्या मुलाबरोबर माझ्या बहिणीने लग्न केले हे मान्यच नाहीये. मंदाकिनी म्हणत असते, का उगाचच तिच्या नशिबावर उठली आहेस, तिने लग्न केलं आहे ही तर फार चांगली गोष्ट आहे ना, मग तुला ते सगळं काही पाहवत नाही का, देखवत नाहीये का, का तू असं करतेस? अगं किती नाही म्हटलं तरी सुद्धा ना तू सावत्र तर सावत्रच आहेस आणि सावत्रपणाचा इथे आता तू कळस आहेस. आणि त्याचबरोबर इथे आता मंदाकिनी म्हणत असते, म्हणजे नेमकं काय बोलत आहेस तू? आणि तेव्हा इथे आता ती म्हणत असते, मंदाकिनी त्याचं काय आहे ना, आत्तापर्यंत मी कधीच ह्या सगळ्या गोष्टी कोणालाही सांगितल्या नव्हत्या, पण आज सांगत आहे. आज हे सगळं स्वानंदीने मला सांगायला भाग पाडलं आहे, कारण स्वानंदी ही माझी सख्खी मुलगी नाही तर स्वानंदी ही माझी सावत्र मुलगी आहे आणि आज तिच्या बहिणीचं तिला चांगलं चाललेलं पाहवत नाहीये. काय गं स्वानंदी, तुझ्यासाठी किती आणि काय काय केलं, तिन्ही मुलांना मी इथे व्यवस्थित सांभाळलं, तिन्ही मुलांचं एवढं सगळं काही केलं आणि एवढं सगळं काही करून सुद्धा आज मात्र ह्या मुलीने माझ्यासोबत असं केलं आहे, अशी वागत आहे. अगं ती तुझी धाकटी बहीण आहे ना, मग तिच्या स्वागताची तयारी तुला करून घ्यायची नाहीये का? हे बघ असं करू नकोस ना. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते, अजिबात नाही, मला मुळात हे लग्न आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी मान्यच नाही आहेत, तर मग मी हे सगळं का आणि कशासाठी करू? मी हे असं अजिबात करणार नाही असं स्वानंदी स्पष्टपणे बोलत असते. मग आता शेवटी अप्पीला इथे आता हे सगळं काही करायला लावलेलं असतं
झालं आणि आप्पीला हे सगळं काही करायला लावल्यानंतर आपण पाहतो इथे आता आप्पी औक्षण करत असते आणि आप्पीनं औक्षण केल्यानंतर आता शेवटी तिचा फायनली ग्रहप्रवेश झालेला असतो. आता इकडे तिचा ग्रहप्रवेश झाल्यानंतर आपण पाहतो इथे आता जो अंशुमन आहे तो म्हणत असतो फायनली माझं आणि त्याचबरोबर इथे आता शूजचं दोघांचंही ग्रहप्रवेश झालाय, त्यामुळे आम्ही तर फार जास्त खुश आहोत असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर इकडे मात्र मंदाकिनी खूप जास्त थकलेली असते आणि त्याचबरोबर आता इथे अर्पिता तिच्या पुढे पुढे करत असते, मागे मागे करत असते आणि तिला आरशासमोर उभी करत असते. त्याबरोबर आपण पाहतो इथे आता ही जी काही मल्लिका आहे ती मुद्दामच आता मंदाकिनीला बऱ्याच गोष्टी विचारत असते आणि सांगत असते की मला तर एक गोष्ट कळतच नाही बाई स्वानंदीची, म्हणजे बघा ना इथे स्वानंदीला ना तुमची कोणत्याच गोष्टीची काळजी नाही आहे, कशी वागते ना ती, कसं काय काय करते ना. तेव्हा ती म्हणत असते नका हो तिच्याकडे लक्ष देऊ, ती तशीच आहे आणि काय आहे ना हे बघा तिला ना इकडे अजिबात आमच्या गोष्टी कोणत्याच आवडत नाहीत आणि आत्ता पण तुम्हाला सांगू का काही जरी झालं ना ती फक्त आणि फक्त आमच्यामध्ये खोटच काढणार आहे असंच आता इथे ती बोलत असते. तेव्हा आता मल्लिका म्हणत असते तुम्ही नका हो काळजी करू, हे बघा तुम्ही मस्त हे तुमच्या लेकीचं घर आहे, तुमच्या जावयाचं घर आहे ना, त्यामुळे ती म्हणत असते हो आता तुम्हाला सांगू का इथे माझी तर कोणती सून म्हणून इथे तुमची मुलगी कोणत्याच गोष्टी इथे पूर्ण करत नाही, पण तुम्हाला गोष्ट सांगू का माझी जी काही इथे आता ही आहे ना शूज, ती मात्र तुमच्या सगळ्या इच्छा आणि अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल, ती अजिबात अशा पद्धतीने वागणार नाहीये बरं का, म्हणजे आता तुमची मुलगी माझ्यासोबत कशी वागते हे तुम्हाला माहिती ना. असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो आता इकडे ती म्हणत असते हो का, नाही नाही पण तुम्ही नका काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता स्वानंदी इथे निघालेली असते आणि जेव्हा स्वानंदी निघालेली असते त्यावेळेला अंशुमन तिला दिसतो. मग आता अंशुमन तिला दिसल्यानंतर इथे लगेचच तो म्हणत असतो अरे स्वानंदी बहिणी, तेव्हा ती म्हणत असते अरे नीच माणसा अजून किती आणि कशा पद्धतीने खालच्या थराला जाणार आहेस ते तुझं तुला तरी कळतंय का, का माझ्या बहिणीचं इथे आयुष्य तू उद्ध्वस्त केलं आहेस, तू असं वागायला नको होतंस, का असं वागलेला आहेस असं इकडे ती त्याला विचारत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी विचारल्यानंतर तो म्हणत असतो आता मी काय केलेलं आहे, मी एवढा हँडसम दिसतोय म्हटल्यावर प्रत्येक मुलगी माझ्यावर फिदा होते, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझी काय चूक आहे सांग बरं. आणि त्याचबरोबर तुला तर माझ्या वाकड्यात जाण्याची सवयच आहे ना, सुरुवात तू केली आणि त्याच्यानंतर शेवट हा मी करत आहे, यात माझी काय चूक आहे सांग बरं. असं म्हटल्याबरोबर ती म्हणत असते मी आणि सुरुवात काय केलेली आहे. मग आता तो म्हणत असतो नाही तू सुरुवात कशी काय नाही केली, कारण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, हे बघ उगाचच तू माझं लग्न मोडलंस आणि लग्न मोडल्यानंतर तिथून हा सगळा काही गोंधळ सुरू झालेला आहे, लक्षात येते का तुझ्या, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा मात्र इथे तो म्हणत असतो आता माझं नुकतंच लग्न झालेलं आहे, माझी बायको माझ्या खोलीमध्ये वाट पाहत असेल असं इकडे तो बोलत असतो. आणि त्याबरोबर आता लगेचच तो तिथून निघून जातो. आता तो निघून जातो डायरेक्टली मंदाकिनीच्याकडे. आता मंदाकिनी म्हणत असते अंशुमन अंशुमन काय केलंयस तू हे सगळं. अंशुमन म्हणत असतो काय झालेलं आहे. त्याचबरोबर इथे आता ती म्हणत असते अरे खरं तर पाहायला गेलं ना तर इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आणि ती म्हणत असते हे सगळं कशा पद्धतीने केलेलं आहेस. त्यावर आता इकडे तो म्हणत असतो अगं तुला सांगू का एक गोष्ट, काही जरी झालं ना तरी सुद्धा एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्यासोबत झालेली आहे. आता मला सांग इथे ह्या स्वानंदीची जिरवायची म्हटल्यावर एवढं सगळं काही करावंच लागणार होतं ना, आणि म्हणूनच मी एवढा टोकाचा निर्णय घेतलेला आहे असं तो बोलत असतो. तेव्हा ती म्हणत असते पण कसं जमवलंस, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडून आणल्यास ते तरी सांग. मग आता लगेचच तो म्हणत असतो अगं त्याचं काय झालं, बरेच दिवस झालं मला स्वानंदीला चांगलाच धडा शिकवायचा होता आणि स्वानंदीला एवढा चांगला धडा शिकवण्यासाठी मला हे सगळं काही करावंच लागणार होतं. मग आता कशा पद्धतीने शूश त्याला भेटायला गेली, काय काय झालं हे सगळं काही तो इथे सांगायला घेत असतो. मग आता शूशी डेली व्लॉग शूट करत असते आणि शूश डेली व्लॉग शूट करत असताना आपण पाहतो इथे आता तो म्हणत असतो काय चाललंय शूश तुझा क्वालिटी टाईम मला तू देणार नाहीस का, असं कसं वागू शकतेस तू, असं बरंच काही काही तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आपण
आपण पाहतो इथे आता लगेचच ती म्हणत असते, हो ते तर अगदी बरोबर आहे तुझं सगळं काही, पण तरीसुद्धा मला एक गोष्ट समजली नाही, ह्या सगळ्या गोष्टी इथे करण्याची तुला काय गरज होती. तेव्हा लगेच आता तो म्हणत असतो, अगं मॉम हे सगळं काही करावं लागणारच होतं ना, आणि त्याच्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता, आणि म्हणूनच मी हे सगळं काही केलेलं आहे, असं इकडे तो बोलत असतो. दुसरीकडे आता इकडे स्वानंदी मंदाकिनीकडे जाते आणि तिच्या गळ्यातला हार सरळ सरळ ओढूनच काढते आणि म्हणत असते, आत्ताच्या आत्ता सांग हे सगळं काही काय आहे. तेव्हा ती म्हणत असते, अगो काय हे सगळं काही, माझ्या लेकीच्या घरी आहे मी, आणि लेकीच्या घरी असताना असं कोण माझ्यासोबत बोलतं, असं कोण माझ्यासोबत वागतं, हे बघ फार चुकीचं करतेस बरं का स्वानंदी, तू उगचच मला हे सगळं काही बोलायला भाग पाडू नकोस, तू उगचच गप्प बस, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र इथे आता ती म्हणत असते, हे फार चुकीचं करतेस आई तू, हे बघ अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करायला नको होत्यास, का अशी वागलेली आहेस, का हे सगळं काही केलंयस तू, हे बघ आई असं तू नको करायला हवं होतंस. मग आता हा महागडा हार कोणी दिला, काय केलं, हे सुद्धा आता इकडे ती विचारत असते. आता हे सगळं काही विचारल्यानंतर आपण पाहतो इथे आता लगेचच ती म्हणत असते, ए बाई बाद झालं, किती आणि काय काय बोलणार आहेस, किती आणि कशी आणि कशा पद्धतीने बडबड करणार आहेस, हे तरी मला तू जरा सांगणार आहेस का. मग आता स्वानंदी म्हणत असते, अगं आई पण कशा पद्धतीने तू वागतेस, काय करतेस ते तरी समजतं का तुला. मग आता ती म्हणत असते, हो येतंय, माझ्या सगळ्या काही गोष्टी इथे लक्षात येत आहेत, तुला तर ना आमचा इथे आनंद बघवतच नाही, बरोबर की नाही. मग तुला जर आमचा आनंद बघवत नसेल तर तेव्हा स्वानंदी म्हणत असते, अगं तो अंशुमन कोणाचाच होऊ शकत नाही, आणि चक्क तू त्याच्याबरोबर इथे सूजचं लग्न लावून दिलेलं आहेस, का अशी वागलेली आहेस, का असं केलेलं आहेस, हे बघ असं करायला नको होतं साई, अगं तो किती आणि कशा खालच्या थराला गेलाय हे तुला लक्षात येतंय का, असं सुद्धा ती बोलत असते. इथे मंदाकिनी म्हणत असते, हे सगळं कसं आणि कशा पद्धतीने जुळून आणलंयस हे जरा मला तू सांगणार आहेस का. मग आता इकडे लगेचच ती सांगायला सुरुवात करते आणि म्हणत असते, हे बघ आता मी तुला सांगते हे सगळं कशा पद्धतीने आणि कसं जुळून आणलेलं आहे. तर तुला एक गोष्ट सांगते, हे बघ जेव्हा शुशी मला काहीतरी कारण सांगून बाहेर गेली, आणि काहीतरी कारण सांगून बाहेर गेल्यानंतर तुला एक गोष्ट सांगते, हे बघ तिने ना इथे बाहेर गेल्यानंतर हातामध्ये तिच्या बोटामध्ये ना एक अंगठी होती, आणि बोटामधली अंगठी मी तिला विचारलं कोणाची आहे म्हणून, तेव्हा ती म्हणायला लागली ती मला अंशुमनाने दिली आहे. मग आता अंशुमन हे मला समजलं, अंशुमन ही गोष्ट समजल्यानंतर मला तर आता इकडे फारच जास्त टेन्शन आलं, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर स्वानंदी म्हणत असते, अगं आई तू कशी आणि कशा पद्धतीने वागलीस ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का. मग आता ती म्हणत असते, काय आणि कशा पद्धतीने वागले, अगदी मी चुकीची काही एक वागलेले नाही, उलट तुला समजत नाही. आणि त्याचबरोबर आता इकडे ती म्हणत असते, मी ती अंगठी पाहिली आणि तिला मी सुरुवातीला म्हटलं की हे सगळं काही होणं शक्यच नाही, आणि तेव्हा ती म्हणाली नाही खरी आहे. मग मी सोनाराकडे गेले आणि सोनाराकडे जाऊन त्या अंगठीचं खरं खोटं करून आले, आणि त्यानंतर खरं तर मला समजलं की ती अंगठी खरी आहे. आणि त्यानंतर मग इथे शूजचं आणि त्याचबरोबर अंशुमनचं ह्या दोघांचं सुद्धा लग्न लागलेलं आहे, असं इकडे ती बोलत असते. आता हे सगळं जेव्हा स्वानंदी ऐकते तेव्हा स्वानंदीला मात्र फारच मोठा धक्का बसलेला असतो, तर दुसऱ्या बाजूला मात्र अंशुमनने सुद्धा सगळ्या काही गोष्टी